मतांनी निवडून आलं होतं तरी त्यांना डावलून इथं दादांना उमेदवारी दिली, त्या नाराजी झाले, एक वनवास संपला एका अर्थाने. काय सांगाल पहिले तुमचं? मी आता बाकीच्या कुठल्या मुद्द्यांवर बोलणार नाही. मी अतिशय समाधानी आहे एवढंच या निमित्ताने सांगेन. मला राज्यसभेची संधी दिली, पक्षातल्या सगळ्या वरिष्ठांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. त्याच्यामध्ये माननीय मोदीजी, अमित शहा साहेब, नड्डा साहेब, देवेंद्रजी फडणवीस, बावनकुळे साहेब, आमच्या वानथी श्रीनिवासनजी, BL संतोषजी, विनोद तावडेजी, या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर चंद्रकांतदादा पाटील, आमचे माजी प्रदेशाचे अध्यक्ष आणि माजी पालकमंत्री या भागातले, आणि त्यांचेही पण मी मनापासून आभार व्यक्त करते. या सगळ्यांनी प्रयत्न करून आज हा निर्णय झालेला आहे आणि मला ही संधी मिळाली आहे, त्याबद्दल सर्वांचे आभार. तुम्ही म्हणलं दादांना भेटायला जाणार वेळ घेऊन, काय भावना असतील? समाधानाची भावना असेल. मी फार जुनं उकरून काढण्याच्या मानसिकतेची व्यक्ती नाही आहे. मला पुढे बघायला आवडतं. तर पुढे काय काय करायचं, एकत्र प्लॅनिंग, पुणे शहरासाठी कसं एकत्र काम करता येईल ह्याच्यावर मी चर्चा करीन, आशीर्वाद घेईन त्यांचा, धन्यवाद देईन त्यांना, आणि एकत्र मिळून काम करायचं आहे. पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टी अधिक मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा निवडून आली पाहिजे, ह्याच्यासाठी एकत्र येऊन काम करायचंय. यासाठी मार्गदर्शन घेईन त्यांचं. काय गेला शिकू आता? काही नाही, काही नाही. तिकीट कसं मिळालं जरा प्रोसेस सांगा. नाही मला माहिती, मला नाही माहिती. दुसरं असं एक बोललं जातं की कसब्याच्या पराभवाचा परिणाम म्हणून ब्राह्मण समाज नाराज होता, त्याची नाराजी दूर करण्यासाठी आपल्याला संधी मिळाली. तुम्ही कसं बघ? खरं तुम्ही ऍक्टिव्ह कार्यकर्ते, मला माहिती. माझी पक्षनिष्ठा आणि कामाची पद्धत या दोन्हीचं ऑब्झर्वेशन पक्षातले लोक करत आले आहेत. म्हणजे मी लोकप्रतिनिधी म्हणून वेगवेगळ्या स्तरावर काम केलं तेही, आणि राष्ट्रीय महिला मोर्चाचे उपाध्यक्ष म्हणून तेही. तर मला असं वाटतं की त्या दृष्टिकोनातून एक कुठेतरी विचारमंथन झालं असेल, आणि मला हे जे काही ही जे काही संधी दिली असेल तर ती दिली असेल. नक्कीच समाजातले लोक खुश असतील, पण इतरही समाजातले लोक खुश आहेत, कारण मी काम करत असताना सर्वांना एकत्र घेऊन काम केलं, सर्वांसाठी त्यांची होऊन, त्यांच्यातली बनून, आणि त्यांनी पण माझ्यावर खूप मनापासून प्रेम केलं. मी माझ्या सगळ्या बांधवांचे, जे माझ्या समाजातले आहेत, जे इतरही समाजातले आहेत, त्या सगळ्यांचे आभार मानते. असंच आपण एकत्र येऊन काम करत राहूया, जनतेच्या प्रश्नांसाठी एकत्र राहूया. थँक्यू. कोथरूडमध्ये ताई पुन्हा एकदा ऍक्टिव्ह आहेतच मुळात. हो, माहेरघर आहे आपलं हे. मेधाताई यांनी सांगितलं की वनवास संपला एका अर्थाने, आणि मला कुठलीही आता मनात गेला शोका नाही, आणि मी चंद्रकांतदादांना भेटायला जाणार आहे. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे एका अर्थाने ताईंवरचा जो अन्याय होता गेली 5 वर्ष दूर झालाय, अशीच त्यांच्या मनातली भावना आहे, आणि आज आनंदाचा दिवस आहे असंच त्या सांगतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फोंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.